आता आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याच्या पुढील विभागात आहोत. चला तर आपण आतापर्यंत माहिती घेतली मौजा, गाव, पाटी, कसबा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं वर्चस्व होतं. आता आपण जे आपल्या महाराष्ट्रातली गावं, त्याच्यातला कसबा, तर आता आपण परगण्याची ओळख करून घेऊया. तर परगणा बनतो कसा? अनेक गावं मिळून हा परगणा तयार होत असतो आणि अनेक गावां अशी मिळून जरी तो एक मोठा परगणा बनला तरी त्यांची संख्या ही कधी जास्त असते, कधी कमी असते. अशा पद्धतीने ते संपूर्णपणे स्थित असते. याचाच अर्थ काय? तर लोकसंख्येमध्ये कधी कधी फरक पडू शकतो. कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे. बरोबर आहे. आता इथले वतनदार अधिकारी कोण? चला बघूया. तर देशमुख आणि देशपांडे हे दोन परगण्याचे वतनदार अधिकारी असायचे. बरोबर. आता देशमुख कोण असायचा? तर देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असायचा. म्हणजे पाटलांचा प्रमुख, त्यांच्या वरती त्याचं वर्चस्व असायचं. आणि परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख हा देशपांडे असे. आता ह्याचा आपण अभ्यास पहिल्यांदा पण केला की पाटील हा गावचा प्रमुख असे. बरोबर आहे. आणि कुलकर्णी त्यांना मदत करत असे. तर मग हा कुलकर्ण्यांचा प्रमुख हा देशपांडे आणि पाटलांचा प्रमुख देशमुख. बरोबर. आता हे काय काय, ह्यांची काय जबाबदारी किंवा ह्यांचे काय काय कर्तव्य बघूया आपण. हे वतनदार आणि अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यामधील काय होते? दुवा मध्ये मध्ये मध्यस्थ करायचे. म्हणजे हे मधलं काम जे करायचे ते हे लोक करायचे. तर आता काही अडचण आली, काही दुष्काळ पडला, पूर आला, किंवा काही भांडण तंटे असतील, किंवा काही परचक्र असली आलेली आपल्या गावावर, तर मग रयतेचं म्हणणं किंवा आपली लोक काय बोलतायत, त्यांचं दुःख काय आहे, हे सरकारकडे मांडण्याचं काम ही लोक करत असत. लक्षात आलं? म्हणजे ह्यांच्या ज्या काही फिर्यादी असतील, काही अडचणी असतील, तर त्याच्याबद्दल ही लोक सरकारला सांगत असते. बरोबर. म्हणजे मुख्य माणसाने. तर कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची संकट ही लोकांवर येत असत. एकच प्रकारचं संकट कधी येत नाही. कधी परचक्र येतं, कधी दुष्काळाचं चित्र येतं, काही होऊ शकतं त्याच्यामध्ये असं. पण कधी हेच अधिकारी जनतेकडून जास्त पैसे जमा करत. हे जे कर आणि महसूल जे गोळा करायचे, तर त्याच्यामध्ये काय असायचं, तर ते जनतेकडून जास्त पैसे घ्यायचे. आणि अजून ह्याच्यामध्ये एक मोठी त्रुट होती, ती म्हणजे ते कधी कधी काय करत की जे काही जमा झालेले पैसे आहेत, तर ह्याच्यातूनच तर गावाचा विकास व्हायचा, तर ते जमा केलेले पैसे सरकारकडे संपूर्णपणे जमा करण्यासाठी हे थोडा उशीर लागत, विलंब लागत. त्याच्यामुळे रयत ही अगदी त्रासलेली होती. तिला त्रास व्हायचा या गोष्टीबद्दल. कारण मग विकासाची कामं पुढे रखडली जायची. कारण आपण जनतेकडून जो कर, जो महसूल गोळा करतो, तोच पैसा त्या गावाच्या उद्धारासाठी आपण वापरतो. काही अडचणी असतील किंवा काही त्रुटी असतील, तर त्याच्यामध्ये हाच पैसा वापरला जातो. आणि तेच जर होत नसेल, तो पैसाच जर सरकारकडे जमा होत नसेल, तर मग त्यांना पण अडचण येऊ शकते. म्हणून जनता आणि रयत ही त्रासली गेलेली होती. बरोबर आहे. आता पुढे आता आपण बघूयाच की दुष्काळाचं संकट. आता अर्थातच आपण ज्या युगात आपला अभ्यास चालू आहे, त्या युगामध्ये इतकं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं. त्याच्यामुळं सामान्यतः सगळी शेती ही पावसावर अवलंबून असायची. म्हणजे पाऊस भरपूर झाला तर भरपूर पीक पाणी आणि अन्नधान्य. पण पाऊस जर झालाच नाही, दुष्काळ पडला, तर काय होणार? पाण्यासाठी वणवण फिरावं लागणार. पाणी नाही तर गुरांना चारा नाही, कारण गवत
काहीच उगवणार नाही, त्याच्यानंतर पिकं नाहीत, त्याच्यामुळं खाण्याची पण कमतरता, त्याच्यामुळं ते लोक जे होते ते गाव सोडून दुसरीकडे जायचे, म्हणजे त्या गावाचा ते त्याग करत आणि दुसरीकडे जायचे, ती जागा सोडून जायची. तर त्याचप्रमाणे आपण बघूया की महाराष्ट्र सुद्धा असा एक दुष्काळ पडला होता 1630 मध्ये, आणि या दुष्काळानं सगळी माणसं अगदी त्रासली गेलेली होती, म्हणजे आता काय करावं काय नाही ते त्यांना कळतच नव्हतं. आता दुष्काळ पडला होता त्याच्यामुळे धान्याची वगैरे खूप टंचाई त्यांना भासत होती, आणि अगदी म्हणजे आपल्याला भाकरी, आपल्याला जेवण मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार होते लोक. अशा रीतीने इतका वाईट रीतीने पडला होता. परंतु जो कोणी काहीही करायला तयार होता आपल्या जेवणासाठी, समोरचा माणूस पण तयार पाहिजे, कारण त्याच्याजवळ पण ती मुबलकता नव्हती, त्याच्याकडे पण काहीच असं संपन्नता नव्हती, त्याच्यामुळे तोही घेण्यास तयार नव्हता. त्याच्यामध्ये ह्या दुष्काळामध्ये खूप सारी कुटुंब ही उद्ध्वस्त झाली, गुरढोरांना खूप त्रास झाला, ते पण मरण पावले. त्याच्यानंतर शेतीचा व्यवसाय होता तो संपूर्णपणे खचून गेला. त्याच्यानंतर पाणीच नाहीये तर उद्योगधंदे, कारागीर, सुतार, गवंडी ह्या सगळ्या लोकांना पाण्याची खूप गरज लागते. आता गवंडी लोकांना जसं की मडके बनवायचे, काही विटा बनवायच्या, तर त्यांना माती बरोबर माती कालवायला पाणी लागतं, पण पाणीच नाही म्हटल्यावर तेही लोक आता संपुष्टात आली, त्यांचे उद्योगधंदे बसले. त्याच्यानंतर आता उद्योगधंदाच नाहीये, मग आर्थिक व्यवहार अर्थातच मंदावला. आर्थिक व्यवहारामध्ये भरपूर उलाढाल झाली, म्हणजे काय, तर तो संपूर्णपणे मंदीमध्ये गेला. तसेच लोक सुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला लागले, की जिथं पाणी आहे, जिथं भरपूर पाण्याची मुबलकता आहे, जिथं पाऊस व्यवस्थित होते त्या ठिकाणी माणसं जायला लागली. त्याच्यामुळं अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं म्हणजे हे खूप मोठं आव्हान आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा तिथे काहीही वापर नव्हता, त्याच्यामुळे तर अतिशय हे एक मोठं आव्हान होतं त्यांना. तर अशा प्रकारचं हे दुष्काळाचं संकट आणि त्याच्यावरची ही विस्तारित चर्चा आपण बघितली. बरोबर आहे की कशा रीतीने लोकांना संकटांना सामोरं जावं लागायचं. बरोबर. आता पुढे आता त्याच्यामध्येच आता आपण बघूया, आपल्यावर जेव्हा संकट येतं किंवा आपल्यावर जेव्हा दुःख येतं तेव्हा अर्थात मनुष्य कुठे जातो, परमेश्वराकडे. तर अशा वेळेस कोण उदयास आले किंवा कोण आपल्या जीवनामध्ये आले त्यावेळेस त्या लोकांच्या, ते आपण बघूया. आता वारकरी पंथांचे कार्य, अशा वेळी समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम हे वारकरी पंथांनी केलं. म्हणजे खचलेला जेव्हा माणूस असतो तेव्हा त्याला थोडस मनाला आल्हाददायक असं परमेश्वराचं वचन त्यांना देण्याचं काम या वारकरी पंथांनी केलं. तर अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्यावर लोकांचा भयंकर पगडा होता त्या काळी. लक्षात आलं. आता काही आपल्याकडे तोडगाच उरलेला नाहीये, तर आता काय करायचं, तर ह्या कर्मकांडाच्या नादाला भरपूर लोक लागली होती, अंधश्रद्धा भरपूर लोकांच्या मनात होती. आणि आपण पहिल्यांदा पण बघितलं की ही लोक निसर्ग शक्तीला देव शक्ती समजून, त्यांना देवता समजून त्यांनाच ते भजायचे पुजायचे. मग आता पाऊस आला नाही तर मग काहीतरी अंधश्रद्धाप्रमाणे काहीतरी कर्मकांड करायचं, अशा पद्धतीने लोक संपूर्णपणे दैववादाच्या आहाराला गेले होते. म्हणजे त्याला ते भजायला लागले होते, पावसाला, वाराला, उन्हाळा, चंद्राला, सगळ्यांना. अशामध्ये महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू असलेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. म्हणजे आपल्या देशामध्ये हे संत होऊन गेले, संत नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर. तर त्यांनी काय केलं की आपली समाजामध्ये थोडस बदलाव आणला, थोडस लोकांना वरती काढलं त्या गोष्टीतून. जे लोक खचून जायचे त्यांच्या मनाला त्यांनी चालना देण्यासाठी काही उपदेश केले, काही प्रवचन केली,
की जेणेकरून ही लोक आपल्या आयुष्यात खचून न जाता परत संकट गेल्यानंतर त्या संकटाला सामोरं कसं जायचं ह्याच्यामध्ये ते संपूर्णपणे शिकतील अशा रीतीने त्यांनी त्यांना उपदेश केले. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी सर्व ही मंडळी आहे. त्याचप्रमाणे या संत मंडळी चोखोबांची पत्नी संत सोबराबाई, बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, ह्या सगळ्या जणी स्त्रिया पण त्याच्यामध्ये सहभागी होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा समान रीतीने कार्य केलेलं आहे. तर आता या संत चळवळीचं पंढरपूर हे केंद्र होतं. कोणतं? पंढरपूर. आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत होतं. तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्त भक्ती सागरात न्हावून निघत. म्हणजे कसे भक्ती म्हणजे काय करत असत तर तिथं भजन कीर्तन सहभोजन करत असत आणि एकत्रपणे राहत चर्चा चालायची, गाणी म्हणायची, एकमेकांबरोबर एकमेकांचं दुःख जे काही आपण वाटून घेतो ते वाटताना आपण काही कीर्तनं गायची. त्याच्यामध्ये काय होतं की माणूस दुःख विसरून जातं. एकत्र भाकरी खायची, आपलं जेवण घ्यायचं. त्याच्यामध्ये काय होतं की हळूहळू आपलं दुःख आपण विसरून जातो आणि अशा पद्धतीनं हे लोक त्यांचं काम करायला लागले आणि त्यांचा आता आगमन झालं वारकरी पंथांचं. बरोबर आहे. आता पुढे आपण काय शिकलो? आपले प्रश्न असे आहेत की परगण्याचे वतनदार अधिकारी हे कोण असत? हे वतनदार कोणाचे दुबा होते म्हणजे मध्यस्थ कोणाचे होते ते तुम्हाला लिहायचं आहे. रयत का त्रासली होती, का कंटाळली होती याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. दुष्काळाचं संकट याबद्दल लिहा. म्हणजे दुष्काळाचं संकट हे कशा पद्धतीने येतं आणि कशा रीतीने त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं त्याच्याबद्दल थोडं लिहा आणि जे संकट आलं होतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वारकरी पंथांनी आपलं काम कसं काय केलं, बरोबर आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. आणि आता आपण आपल्या तिसऱ्या विभागात प्रवेश करतोय. चला तर